शाळेमध्ये अनेक वर्ष जवळपास 25 ते 30 वर्ष ज्यांची सेवा या ठिकाणी झाली असे गंगणे सर, गंगणे मॅडम आणि डिरंगे मॅडम त्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या। त्या निमित्तानं हा त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। या प्रसंगी त्यांनी एकंदर या शाळेवर जवळपास 25-30 वर्ष काम करून कठीण काळामध्ये सुद्धा, लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि इतर वेळी सुद्धा तनमन धनानं स्वतःच्या खिशातून पैसे खर्चून लेकरांना चॉकलेट किंवा खाऊचे वाटप करून लेकरांमध्ये एक नवीन जिज्ञासा निर्माण करण्याची, शिक्षणाबद्दल त्यांच्यामध्ये आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये या विद्यार्थ्यांना शिस्त, शालेय शिक्षण, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकार्याने भाग घेऊन, सगत नावाची मुलगी काल परवाच तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल की ती एका तालुका जिल्हा स्तरावरील जी काय परीक्षा स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक तिने पटकावलेला आहे। अशा पद्धतीचे विद्यार्थी घडवण्यामध्ये या तिन्ही सत्कार मूर्तींचा मोठा सहभाग आहे। त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। ज्यांच्या बदल्या इतर ठिकाणी झालेल्या आहेत त्यांना भाग्यवान समजतो की अशी माणसं त्या शाळेसाठी उपलब्ध झालेली आहेत। या बदल्या प्रशासकीय बदल्या आहेत। आपल्याला जरी वाटत असलं की हे सातत्यानं आपल्या शाळेमध्ये कार्यरत आहेत, तरी सुद्धा काही प्रशासकीय बदल्या होत असतात आणि त्या झालेल्या आहेत। तेव्हा त्यांनी या ठिकाणी जे केलेलं काम आहे हे खरंच हातोनात अशा पद्धतीचं श्रम करूनच हे उभं केलेलं आहे। त्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। विद्यार्थ्यांना घडवल्याबद्दल पुन्हा धन्यवाद। असेच या ठिकाणी नव्याने आता शेख सर अकोल्याहून काही आलेले शिक्षक आहेत, त्यांचाही या ठिकाणी बदल्याचा झालेला आहे, पण गावातल्या गावात किंवा जवळपास झालेला आहे। मला डिरंगे मॅडम बद्दल थोडी खंत वाटायली, त्यांना फारच धारूर तालुक्यामध्ये दिलेलं आहे गाव, आणि आता बहुतेक त्यांना येण्या जाण्याची थोडी अडचणच होती का काय असं वाटायला लागले। त्यांनी या ठिकाणी 25 वर्ष काम केलं। पांचाळ मॅडम, डिरंगे मॅडम सगळे लोक म्हणायचे या बहिणी बहिणी येतात, आणि एवढं नातं त्यांनी अतूट या ठिकाणी शिक्षक पेशामध्ये सांभाळलं, हे कौतुकास्पद आहे। फार या ठिकाणी बोलत नाही, सर्वांना धन्यवाद देतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।